नमस्कार. काहींना वाटतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची शक्ती संपली. अरे, तुम्हाला एवढं कळत नाही, संतोष कोल्हे पाटीलसुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या तालमीत तयार झालेला हा कार्यकर्ता आहे. ते विचारवंत आहे, ते कवी आहे, लेखक आहे, ॲक्टर आहे, संपादक आहे, पक्षप्रमुख आहे. लेखक तर आहेच, पण यासोबत जनतेसाठी लढणारा एक संघर्ष योद्धा आहे. अष्टपैलू नेतृत्वसुद्धा आहे. जालना संभाजीनगरचा लोकसभेचा नेता आहे. 25 वर्षाचं पत्रकारितेतलं योगदान आहे. संघर्षवादी नेतृत्व आहे. संघर्षातून सामान्य जनतेशी थेट संवाद करतो आहे. आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री झाल्यावर काही लोक आमदाराचे फोनं घेतात, पक्षप्रमुखाची फोनं घेत नाही, आणि पी ए तर अजिबातच घेत नाही. त्यांच्यापेक्षा संतोष कोल्हे पाटलाकडे पी ए आणि बॉडीगार्ड तर अजिबात नाही. तो बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ओरिजिनल वाहक आहे, आणि हा वाहक जनतेच्या हिताकरता थेट संवाद साधतो आहे. आणि आज नाही तर येणाऱ्या दिवसात हाच बाळासाहेबांचा वाहक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल, हे लक्षात असेल. आणि याच वाहकासोबत तुमचीही भेट असेल. एक दिवस असा पण येणार आहे, देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल, किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे सुद्धा आमच्याकडे निधी मागायला येतील. आज ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला जशी वागणूक देतात ना, तशीच वागणूक आम्ही तुम्हाला भविष्यात देऊ. कारण मुख्यमंत्री आणि सत्ता आमच्याकडे असेल, एवढं लक्षात घ्या. आणि ज्यांनी मला विकास कामात मदत केली आहे त्यांचंही काम तात्काळ त्या टायमिंगला होईल, एवढं तुम्हाला मी सांगतो. सत्ता येत असते, जात असते. महायुतीच्या नेते मंडळींनो, सुधरा, विचार करा आणि निर्णय घ्या, हीच आपल्याला विनंती. आपलाच एक योद्धा, संघर्ष योद्धा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा ओरिजिनल स्वराज्यासाठी झटणारा वाहक. जय महाराष्ट्र. सर्वांना अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला, अहिल्याबाई होळकर यांचं स्वराज्यासाठी राहिलेलं अपूर्ण स्वप्न साकार करण्यासाठी बुलंद सेना पार्टी प्रवेश करूया. जय महाराष्ट्र. आपला सहकारी संतोष कोल्हे.